पक्षपातीपणा करणार नाही हेही त्यांनी सांगितलंय. असं काही बीड जिल्ह्यातली दहशत किंवा बदनामी वगैरे हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला असं बजरंग सोनवणे म्हणजे तसं काही झालं का? त्याची काही चर्चा झाली दहशतीची? नाही, मला नाही दिसलं अशी काही चर्चा. याच्यावर एक चर्चा वगैरे असं काही झालं. बीड जिल्ह्यात सातत्यानं तेच अधिकारी येतात. आता जिल्हाधिकारी सुद्धा खूप वर्ष इथंच होते असं सांगितलं. त्याच्यावर काही चर्चा झाली का? तो विषय जिल्हा नियोजनचा नाही. आपला अभ्यास अपूर्ण असतो. आपण पण प्रश्न विचारतो, तर हे विषय जिल्हा नियोजनचे नसतात. मागच्या वेळी काय निर्णय झाले त्याचा अनुपालन अहवाल असतो. त्याच्यावर आता कार्यकारी काय करणार अधिकारी हे असतं. हे विषय जिल्हा नियोजनचा नाही. बैठकीनंतर अजितदादावर तुमची ह्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली का? माझी बैठक झाली. बैठकीनंतर माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नाही. आणि जरी मी त्यांच्याशी चर्चा केल्या एकदा नाही अनेकदा, तर त्या चर्चा मी तुम्हाला सांगेन कशावरून. धनंजय मुंडे यांचा विषय खूप चर्चेमध्ये आहे. आज दादांची तुम्ही काय बोलला, काही बहीण म्हणून किंवा एक सहकारी? माझं म्हणणं कुठल्याही विषयात आपण हस्तक्षेप करणं योग्य नाही. बऱ्याच दिवसानंतर ही बैठक झाली होती डीपीडीसीची. ती वादळी होती का एकदम शांततेत होती? कारण अपेक्षा होती की खूप आतमध्ये ती शांततेत झाली, त्याच्यामुळेच तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाहीये. शांततेत झाली, साहजिक आहे. बैठक म्हणल्यावर विधानसभेत काही वादळी नसतात का? विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात, चर्चा करतात, अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात. तसं तर एखादा अधिकारी आपलं बोलतोच, तशाच पद्धतीची झाली. मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही. इतके वर्ष मी डीपीसीच्या बैठका अटेंड करते. फक्त वेगळे पण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आलेले. दादांचा तुमचा अनुभव खूप वर्षाचा आहे. दादांची एक वेगळी स्टाईल आहे. ॲक्च्युली माझा दादांचा अनुभव नाही. मी पहिल्यांदा दादांशी आत्ता पहिल्यांदा संलग्न झाले, काम करते. आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा, तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्टवक्तेपणा पाहिला तो मला आवडला. माझ्यामध्येही तो स्वभाव आहे. फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टवक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं, पण तुम्ही लावा. शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा, या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या आणि मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणामध्ये. विरोधकांनी पण आजच्या बैठकीचं कौतुक केलं की सगळ्यांना न्याय मिळाला. विरोधक कोण? विरोधी पक्षाचे म्हटलं नाही, बैठक ही अधिवेशन मध्ये जसं प्रत्येकजण येऊन मांडतं तसं एक जिल्हा नियोजनचा विषय आहे. 5 तारखेला मुख्यमंत्री पण जिल्ह्यामध्ये येतात, काय ते मला अशी कुठली कल्पना नाही. राज ठाकरे यांचं एक वक्तव्य आलं. ते म्हणाले की अजित पवारांना 42 जागा आणि शरद पवारांना 10 जागा ही न समजणारी गोष्ट आहे. म्हणजे हे जे निकाल लागले त्याच्यावरती त्यांना शंका आहे. मी काय त्याच्यावर बोलणार आहे? काही मात्र अर्थमंत्र्यांनी आजची डीपीडीसीची बैठक घेतली. जिल्ह्यासाठी आणखी वाढीव निधी मिळावा किंवा नवीन जसं की विमानतळाचा विषय देखील चर्चेला गेला. असे कुठले महत्त्वाचे मुद्दे आणि काय विकासासाठी जिल्ह्यासाठी महत्त्वाचे महत्त्वाचे विषय आहेत. सर्वात अजितदादांनी जे सांगितलं की या जिल्ह्यामध्ये बरेच उद्योग येऊ इच्छितात, त्यामुळे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं पण ही जबाबदारी. तुम्ही पण या जिल्ह्याचे रहिवासी आहात. काही आलेत संभाजीनगरवाले, पण बाकीचे तर तुम्ही या जिल्ह्यामधली सगळी एखाद्या घटना, एखादा दुर्दैवी प्रसंग याच्यामुळे जिल्ह्याची आपली जी प्रतिमा आहे ती डागाळली नाही पाहिजे, जेणेकरून बाहेरचे लोक इथे उद्योग टाकायला येऊ शकतात. मी पालकमंत्री असल्यापासून विमानतळाचा प्रयत्न मी पण करत होते, पण जेव्हा शासनाने निर्णय घेतला की शासकीयच जागा पाहिजे तर तेवढी जागा एका ठिकाणी मिळणं हा एक प्रश्न होता. आणि तो प्रश्न कसा सोडवायचा तर दादा म्हणले त्याच्यामध्ये काही मदत करू, आर्थिकसुद्धा अडचण आली तर, आणि विमानतळाचा विषयही मार्गी लावू. तर खूप चांगला तो त्यांनी वेलकम केला. काही रेल्वेचे विषय कोणी मांडले, निधीचे विषय मांडले आणि ते सगळे सकारात्मक चर्चा झाली. मनोज जरांगेंचं सध्या आंदोलन सुरू आहे. तुम्ही तिथले पालकमंत्री आहात. आज ते आंदोलन मागे घेतली अशी चर्चा, काय तुमची चर्चा होती का आंदोलनासंदर्भात? नाही, हे मी पालकमंत्री जरी असली तरी जरांगे पाटलांचे आंदोलन मी जवळून पाहते अनेक वर्ष. आणि दरवेळी माझ्या शिवशक्ती परिक्रमे दरवेळी मी त्याच्याविषयी माझं म्हणणं नेहमीच मांडलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याचा सन्मानच केलेला आहे. जरी मी पालकमंत्री असले तरी हे जे निर्णय आहेत हे माझ्या पातळीच्या बाहेरचे निर्णय आहेत आणि एक आपली जी संविधान आहे त्याच्या चौकटीत त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मी वेळोवेळी मांडलेली आहे. आणि कदाचित त्यांनी आज उपोषण मागे घेतल्याचं तुमच्याकडूनच कळलं आहे. त्याची मी डिटेल माहिती घेईन पालकमंत्री म्हणून. धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या बाबतीतची मागणी होते सध्या किंवा राज्यातून सुद्धा ती चर्चा होते, त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? कारण मी ही भूमिका पहिल्या वर्गामध्ये माणूस एकदा बसतो, दोनदा बसतो, तीनदा बसतो, ती सवय होऊन जाते त्याला. ही भूमिका मी एका वर्गात मांडली आहे. आता मी पुढचे पास होऊन 12वी पास झाली तरी तुम्ही पहिलीतच आहे. काही किनार पिनार काही नाही आहे.
मी हे पहा, तुम्ही परत तुम्हाला ऐकणाऱ्याला कळतं आणि तुम्हालाही कळतं. मी काही त्यांची प्रवक्ता म्हणून ते कुठे चालले आहेत काय चालले सांगू नाही शकत. ते एक व्यक्तिमत्व आहेत स्वतंत्र, दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा आमच्या राज्याच्या प्रमुखांनी काय करायचं त्याच्यावर त्यांनीच भाष्य करणं उचित आहे. मी कसं सांगू त्यांच्यात काय बोलणं चाललं. आता कार्यकर्त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही बोलत असताना फुलं हार हो. फटाके वाजवू नका अशा मी हात जोडून विनंती केली आहे की माझ्या स्वागतासाठी हे JCB वगैरे लावू नका. ते सगळे हाऊस फिटली आहे कार्यकर्त्यांची आणि हे फटाके नका उडवू. आता काही ठिकाणी अंतरून ठेवले होते, त्यांनी माफी मागितली माझी. फटाके उडवू नका कारण मी पर्यावरण मंत्री आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो याच्यातून. माझं स्वागत एक गुलाबाचं फूल देऊन केलं तरीही तेवढंच माझ्यासाठी मोलाचं आहे. कोणी 3-3दा हार घातला आणि हजारो रुपयाचे फटाके उडवले तर कदाचित तो माझ्या निगेटिव्ह बुकमध्ये जाऊ शकतो. काही पर्यावरण मंत्री आहात तुम्ही आता. राज्याचं पर्यावरण सुधारण्याबरोबरच जिल्ह्याचं जे सामाजिक प्रदूषण झालं त्यावर काय उपाययोजना करणार ते दूर करण्यासाठी काय करणार? पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे 2 प्रकार असतात. एक प्रदूषण असतं जे खरंच प्रदूषण असतं आणि एक प्रदूषण असतं त्याची अफवा असते. मला असं वाटतं की या जिल्ह्यामधला नागरिक इतका ह्या सगळ्या राजकारणाच्या चक्कीमधून पिसून आलेला आहे की त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं वातावरण फार काळ टिकणार नाही. टिकावं असेही प्रयत्न होतील, ते व्हावं असेही प्रयत्न होतील. पण मला असं वाटतं की बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे जिथे सगळेजण अत्यंत एकोप्याने राहतील. हां, ज्याला काहीही राजकारणाशी लाभ नाही, ज्याला काही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, अशा माणसाचं मत महत्त्वाचं आहे. आणि मला वाटत नाही की त्यांना जिल्ह्यामध्ये अशा कुठलंही वातावरण कधी झालेलं आहे. ते काही काळात झालं पण ते परत नॉर्मल पूर्ववत होईल. काही दिवसापूर्वी तुम्ही बीडची बारामती व्हायला पाहिजे, बीडची बारामती सारखा विकास व्हायला पाहिजे असं मी म्हटलं नाही. अपेक्षा व्यक्त केली होती. बीड बीडच राहायला पाहिजे. बीड नाही, बीड विकास तसा झाला पाहिजे, विकास तसा झाला पाहिजे. आता पालकमंत्री अजित पवारच आहेत. मी कुठेही गेले, मी जरी जपानला गेले तरी म्हणेन बीड जपानसारखा झाला पाहिजे. असं नेता हवंय का नाही तुम्हाला की जो जिथे जाईल तिथला विकास बघून म्हणेल की असा विकास झाला पाहिजे, तो जिल्हा तो झाला पाहिजे असं नाही. तर मी जिथेही जाईन तिथे वाटेल की हा जिल्हा असा विकासाचा व्हावा. त्या दिशेने काय प्रयत्न सुरू होतात? त्या दिशेने प्रयत्न सुरूच आहे ना. माझ्या 5 वर्षाच्या काळात पहिले रोड नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, रेल्वे नव्हतं, पाण्याच्या दुष्काळ होता. त्या सगळ्या गोष्टींची लढत इथपर्यंत आलो आहे. आणि आता जरा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त इथे लोकांना चांगला विकास द्यावा याचा प्रयत्न आमचा आहेच आहे. तो प्रयत्न यशस्वी व्हावा अशी प्रार्थना करते. आता रेल्वेचं स्वप्न देखील पूर्ण होते. रेल्वे घटनाच्या प्रतीक्षेत आहे, बीडपर्यंत पोहोचते, परळीपर्यंत लवकर पोहोचेल अशा पद्धतीने रेल्वेचे अधिकारी सांगतात. कसं बघता याच्याकडे आणि रेल्वे आल्यानंतर विकास होईल का? आणि ह्या रेल्वेमध्ये श्रेयवाद खूप मोठा चालू आहे. श्रेयवाद जरी असलं तरी ही रेल्वे वाद केव्हा असतो जेव्हा 2 लोक बोलत आहेत. आम्ही तर काही म्हणतच नाही आहे ना. आम्ही तर काही म्हणत नाही. जे आम्ही केले ते जगासमोर आहे. वाद केव्हा असतो जेव्हा 2 माणसं वेगळी मतं मांडतात. आपण जे केले सगळं आजकाल ऑनलाईन आहे. कधी बजेट आलं, कोणी आणलं, सगळं आहे. परत प्रश्न विचारतो. व्हिज्युअल जे आम्हाला मिळालं बाहेर त्यामध्ये अजित पवार, नंतर तुम्ही, नंतर धनंजय मुंडे असे बसलेले होते. त्याच्याविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तोच प्रश्न परत विचारता. प्रॉब्लेमचा नाही आहे, पण तू पूर्वी अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे असतात. पण मी नव्हते ना. तुम्ही आज जवळ दिसला का? अहो, इतका म्हणजे खरंच तुमच्या चॅनलला न शोभणारा प्रश्न आहे हा. तुम्हालाही नाही शोभणार कृष्णा हा प्रश्न. देवेंद्र धनंजय उशिरा आला तर ती खुर्ची रिकामी ठेवायची का अजितदादांच्या? तर मंत्री लिहिलेलं होतं, तिथे लिहिलं नव्हतं मंत्री धनंजय मुंडे. मंत्री लिहिलं होतं, मी मंत्री आहे, बसले तिथे. अजितदादांनीच सांगितलं. मग धनंजय उशिरा आल्यामुळे तो बाजूला बसला. एवढा त्याच्यात काही केस पाडण्याची आवश्यकता नाही. आणि त्याच्याने प्रवृत्ती तुमची पण चांगली नाही दिसणार. दुसरं एक असं होतं की सकाळी अजितदादा म्हणाले की विकास तर मी अजितदादांवर बारामतीत आहे, अजितदादांवर मुंबईच्या बैठका कुठेही आहे. तर मला कळतच नाही. मी तिथं बसून असं वाटतं का तुम्हाला? असं नाही, तुम्हाला त्यांनी खंडणी जर मागितली तर त्याच्यावरती मुक्का लावणार असं 2 दिवसापासून तुमचा ताईच म्हणतात राजकारणात. तुम्ही ताईच म्हणणार ना मला. ताईच राजकारणात म्हणणार. काय म्हणायला पाहिजे मला त्याने? तुमचा कौटुंबिक कलह होता खूप वर्षापूर्वी. आमच्यात काही कौटुंबिक कलह पूर्वीचा नव्हता. म्हणजे कौटुंबिक कलह नव्हता. आम्ही 2 वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारांचे होतो. कौटुंबिक काय आमचे वैयक्तिक भांडणं वगैरे काही नव्हतं. आरोप या सगळ्या गोष्टीमुळे हा प्रश्न विचारतो. पूर्वी जे हो ना, मग त्याच्यात सगळं आम्ही इथे आहोत. तर ते विषय कौटुंबिक वैयक्तिक विषय नसतो. तो एक राजकीय विषय आहे. खंडणी जर मागितली तर मुक्का लावणार असं सांगितलं अजित पवार. एक मिनिट सचिन. खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोक्का लावणार असं अजित पवार म्हणतात. मग चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत आहे. 2 गट झाले, माझ्या पाहिजे मिळालं असं बजरंग सोनवणे. आता तुम्ही बाहेर राहून असलं काही बोलणार तर मी काय बजरंग सोनवणे खासदार यांनीच सांगितलं. तेच उत्तर देऊ शकतील त्याच्यावर.
5 वर्ष तुम्ही पालकमंत्री असताना बीड त्या कालावधीमध्ये शांत होतं, बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं. आता मधल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? तुम्हीच सांगा काय बदललं आणि तुमच्या आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते, पण काय बदललं तुम्ही सांगा. मी नव्हते हे बदललं का? हे पहा, एक स्त्री जेव्हा राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते. त्यातल्या त्यात मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झाला आहे. इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही, तर इथे आतून माणसाचाही विकास झाला पाहिजे. माणसाचा सुद्धा एक त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे. असं काम करायचा मी प्रयत्न केला आणि तसंच आहे. मला 5 वर्षातला बदल मला तर काही माहीत नाही. तुम्हीच सांगा काय झाला असेल तर मला सांगा, मी त्याच्यावरही काम करेन. पर्यावरण मंत्री असल्यामुळे एक प्रश्न विचारतो. परळीला जो राखेचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखेची जी काही स्मगलिंग वगैरे आहे, प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहे? मी प्रदूषणापुरतं बोलते. मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कधी मला राखेचा ट्रक उघडा दिसला जाताना तर मी थांबवायचे, त्याच्यावर कारवाई करायचे, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावायचे. आताही मी तेच करणार आहे. राखेचं प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी, नियमाने कव्हर करून न्यावी. अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जिथे तो चाललाय आणि जिथून तो चाललाय ह्या सगळ्यांवर कारवाई होईल. राखेच्या विक्रीबाबत काही नियम करणार आहात? तो माझा संबंध नाही. विक्रीचा माझ्या हातात येत नाही. संतोष देशमुखांचा खूप राज्यभर चर्चा आहे. 3 एजन्सी आता तपास करता आहेत. तुम्ही काही आढावा घेतला? काय संतोष देशमुख खून प्रकरणाची 3 एजन्सी वेगवेगळ्या मी आढावा घेणं अपेक्षित नाही. अधिकाऱ्यांची काही मी आढावा घेणं अपेक्षित नाही. समजून घ्या तुम्ही. कोणी जर म्हणत असेल की गृहमंत्र्यांनी असं केलंय, हे ठरणार आहे, हे ठरले, तर ते चुकीचं आहे. मी आढावा घेणं अपेक्षित नाही. हे गृहमंत्रालयाचा विषय आहे आणि मला आढावा देणार पण नाही ते, कारण या विषय गोपनीय असतात. हे फक्त कोर्टासमोर सादर होतील. जर कोणी अशा काही म्हणत असेल की मला ह्याची माहिती आहे, त्याची माहिती आहे, तर ते संवैधानिक कक्षेच्या बाहेर आहे. मी आढावा घेणं अपेक्षित नाही. मी गृहमंत्री नाही. गृहमंत्री आढावा घेतील, पोलीस आढावा घेतील आणि ज्युडिशरी त्याचा निर्णय करेल. नेत्यांनी आढावा घेतलाच नाही पाहिजे. नेत्यांनी आढावा घेतला नाही पाहिजे. माझे गृहमंत्री माझ्या पक्षाचे आहेत, माझे नेते आहेत, माझ्या पक्षाचे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जर तपासाची दिशा ठरवली आहे आणि त्यांनी वचन दिलंय की न्याय देणार, तर तो तपास चुकीचा चाललाय असं मी म्हणणं मला नाही वाटत योग्य. परळीमध्ये ज्या खुनाच्या मुंडे यांची देखील 15 महिन्यापूर्वी हत्या झाली होती. अद्याप एकही आरोपी अटक नाही. तिथं देखील पॉलिटिकल प्रेशर होता, त्यामुळे आरोपी अटक केले नाही असं त्या कुटुंबाने देखील सगळ्याच्या घटना आहेत. त्याची तपासणी झाली पाहिजे. कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कशा ते कारण मला कधी बोलले नाही. ते रोज माझ्याशी म्हणजे ओळखीचे लोक आहेत, ते कधीच मला येऊन बोलले नाही. मलाही आश्चर्य वाटतं. आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे. मुंडे, महादेव गित्ते किंवा आधीचे जे बापू आंधळे ही जी सगळी खून प्रकरण किंवा ही यादी जी समोर येते परळीची, तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये ही जी ह्या काही घटना होऊ नयेत असं काय आहे? ही प्रवृत्ती आहे. मला वाटतं हे अत्यंत मला व्यथा वाटते अशा घटनांनी. परळी करू नका. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना आहे. तुमचा फोकस परळीकडे आहे. घटना सगळीकडे आहेत. मी तुम्हाला अशा अनेक घटना मी RTI कडनं माहिती आहे माझ्याकडे, कोणत्या मतदारसंघात, कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडतात. त्यामुळे घटना घडणं चूक आहे. कुठेही घटना घडणं चूक आहे. तुम्ही तर असं म्हणताय का तिकडे काही वेगळा काही संसर्ग झाला आहे आणि अशा घटना घडतात. घटना चूक आहे. फाशीच दिली पाहिजे. जे कोणी त्याच्यात गुन्हेगार आहे पकडलंच पाहिजे त्यांना. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर वेगवेगळ्या गटाकडून अधिकाऱ्यांची लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. हे अधिकारी ह्या गटाचे आहेत, हे अधिकारी या गटाचे आहेत. बीडमधील अधिकाऱ्यांच्या विषयी अशी शंका उपस्थित केली जाते दोन्ही बाजूने. अधिकाऱ्यांनी नेमकं काम कसं करायचं, ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काही वेगळे सूचना करणार का प्रशासनाला? हे पहा, आता हे व्हायरल खूप झाले. आता मी पण व्हायरल झाले माझ्याही वेळेच्या यादी. मी पण सांगते माझ्या वेळी कोण कोण आहे. मी माझ्या लोकसभेच्या प्रचारात सांगायचे. कधी मला तर वाटत नाही की मी अधिकारी घेताना त्याचा CR शिवाय काय पाहिलेलं आहे. तो कसा दिसतो, त्याची उंची किती, त्याचं वजन किती, त्याच्या घरी कोण आहे, हे माझा प्रश्न नाही. त्याचा CR कसा आहे, तो कुठल्या क्षेत्रात चांगलं काम केलं आहे का, हे बघूनच घ्यायला पाहिजे. त्या अधिकाऱ्यांनी पण तेवढं काम केलं पाहिजे. उलट अधिकाऱ्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूनच काम केलं पाहिजे. त्यांच्यासाठी सरकारचं योजना करणं एवढाच त्यांचं काम पाहिजे आणि त्यांनी तेच केलं पाहिजे. आरोप प्रत्यारोपाचं त्यांनी जास्त मनावर परिणाम करून घेऊ नये. ते होत असेल नक्कीच, पण करू नये, कारण त्यांचं काम हे फारच चौकटीत आहे. असं असलं तरी तुमच्याच पक्षाचे दस म्हणतात की विद्युत नामावलीला अजूनही मी ठाम आहे. एका विशिष्ट लोकांना असं ते त्यांनी दादाला देणार आहेत, ते तपासतील.
बरं, ताई. 73 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात एक कागदपत्र काल ते दादाला देणार आहेत, ते तपासतील. काल दिले गेले होते. मात्र ते आपल्या परळी मतदारसंघात जो तुम्ही तळहाचा थोडासारखा दबलेला होता, तर तसं जर ते होत त्यांनी असेल- दादाला देणार आहेत, ते तसं जर तपासतील. होत असेल चौकशीची मागणी करताय का कशा पद्धतीने करताय? ते दादाला देणार आहेत, ते तपासतील. बरं ते लक्ष्मण हाके संतोष देशमुख खून प्रकरणानंतर जी बाहेर आले ते म्हणतात की हा तपास आकस बुद्धीतून होते किंवा विशिष्ट समाजाला ते टार्गेट. त्यांचं मत आहे, मग त्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का लक्ष्मण? ते तुम्ही त्यांना विचारा. त्यांची एकंदरीत भूमिका काय? माझी त्यांची भूमिका मी मांडेल असं आवश्यक नाही आणि ते माझा संबंधही नाही त्यामुळे. नाही, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यामध्ये भाजप कशा पद्धतीने कामाला लागले आणि त्याची तयारी कशी झाली? आता तुम्ही मगाशी सांगत होतात की जी सदस्य नोंदणी अभियान चालू आहे तुमचं भाजपचं, तर त्या अनुषंगाने कशी बांधणी केली जाते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप कसा नेमका प्रेझेंट करेल, कशा पद्धतीने लढतोय? भाजप लढतोय, जसा लढतो सगळीकडे तसा लढतो. हे मी किती विस्तृत उत्तर दिले तरी तुम्ही